नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत बेरीज वजाबाकी नियम. मित्रांनो, तुम्ही म्हणाल बेरीज वजाबाकीला कुठे नियम असतात का? तर हो, नियम असतात. ज्या वेळेला आपण ॲडव्हान्स लेव्हलचे गणित बघतो, मग ते बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, तर मित्रांनो त्या गणितामध्ये आपल्याला काही नियम लक्षात ठेवावे लागतात. मग आज आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम बघणार आहोत. तर बेरीज केव्हा करायची आणि वजाबाकी केव्हा करायची? उत्तराला चिन्ह धन द्यायचं का उत्तराला चिन्ह ऋण द्यायचं? तर मित्रांनो बघा, सुरुवातीला आपण बेरीज केव्हा करायची ते समजून घेऊया. ज्या वेळेला आपल्याला एखादं उदाहरण दिलेलं असतं आणि त्या उदाहरणामध्ये दोनही चिन्ह काय असतात? धन असतात. दोनही चिन्ह पॉझिटिव्ह असतात. म्हणजे आपण +5 आणि +4 हे दोनही चिन्ह पॉझिटिव्ह आहेत. तर मित्रांनो अशा वेळेला आपण काय करणार? बेरीज करणार. आणखी आपण बेरीज कधी करणार? ज्या वेळेला मित्रांनो एखाद्या उदाहरणामध्ये दोनही चिन्ह आपल्याला ऋण दिलेले असतात, दोनही चिन्ह निगेटिव्ह असतात. म्हणजे -5 आणि -3 दोनही चिन्ह निगेटिव्ह असेल, त्यावेळेला सुद्धा मित्रांनो आपल्याला बेरीजच करायची. पण एक लक्षात ठेवा, खाली बेरीज आणि वजाबाकी दोघांसाठी एक कॉमन नियम आहे, तो म्हणजे उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे देतात. बघा, बेरीज करा किंवा वजाबाकी करा, दोघांमध्ये जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं. मग आता बेरीज केव्हा करायची? कळलं. दोन संख्या पॉझिटिव्ह असेल बेरीज करा, दोन संख्या निगेटिव्ह असेल बेरीजच करा आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्या. त्यानंतर मित्रांनो वजाबाकी केव्हा करायची? ज्या वेळेला एक संख्या पॉझिटिव्ह एक संख्या निगेटिव्ह किंवा एक संख्या निगेटिव्ह दुसरी संख्या पॉझिटिव्ह. मित्रांनो अशा वेळेला काय करायचं? तर आपल्याला वजाबाकी करायची. म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, असं ज्या वेळेला आपल्याला गणित दिलेलं असतं त्यावेळेला आपण काय करणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. हे आहेत मित्रांनो बेरीज आणि वजाबाकीचे नियम. एवढे नियम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी कधीही चुकणार नाही. मित्रांनो दोन संख्या पॉझिटिव्ह असेल बेरीज करा, दोन संख्या निगेटिव्ह असेल बेरीज करा. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, त्यावेळेला वजाबाकी करा आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. मित्रांनो एवढं लक्षात आलं असेल, हे बेरीज आणि वजाबाकीचे हे नियम आहेत. हे नियम समजले तर तुम्ही कुठल्याही लेव्हलचं बेरीज आणि वजाबाकीचं गणित सोडू शकता. चला मित्रांनो आता आपण बघणार आहोत उदाहरण. उदाहरण नंबर 1 आहे बघा, -12 आणि +17. बघा मायनस आणि प्लस, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. पहिलं चिन्ह निगेटिव्ह आहे, दुसरं चिन्ह पॉझिटिव्ह आहे. बघा मित्रांनो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे एक चिन्ह ऋण एक चिन्ह धन असेल त्यावेळेला आपण काय करणार मित्रांनो? वजाबाकी करणार. बघा म्हणजे 12 आणि 17 यांची आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची. वजाबाकी कशी करायची मित्रांनो? तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. म्हणजे 17 मधून 12 गेले, खाली किती राहिले? तर मित्रांनो खाली राहिले 5. बघा वजाबाकी कधी करायची? ऋण आणि धन, एक चिन्ह ऋण एक चिन्ह धन असेल त्यावेळेला आपण वजाबाकी करणार. मोठी संख्या आहे 17, 17तून 12 गेले, खाली राहिले 5. आणि मित्रांनो उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे? 17 ही संख्या मोठी आहे. 17चं चिन्ह कोणतं आहे? अधिक. म्हणजे आपलं उत्तर आलं +5. मित्रांनो समजलं असेल. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे बघा, 25 - 35. आता 25ला चिन्ह दिलं का? नाही, पण ते प्लस आहे असं आपण गृहीत धरायचं. म्हणजे ते प्लसच आहे मित्रांनो. एक संख्या आहे पॉझिटिव्ह एक आहे निगेटिव्ह. बघा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, एक संख्या धन एक संख्या ऋण असेल त्यावेळेला काय करायचं? तर वजाबाकी करायची मित्रांनो. वजाबाकी कशी करायची? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या आहे 35, लहान संख्या आहे 25. 35 मधून 25 गेले, खाली किती राहिले? तर 10. बघा मित्रांनो ज्या वेळेला एक संख्या पॉझिटिव्ह एक संख्या निगेटिव्ह असते त्यावेळेला आपण वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, उत्तर आलं 10. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. आता एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या आहे 35, त्याचं चिन्ह आहे वजा. म्हणजे आपलं उत्तराला चिन्ह सुद्धा काय येणार? वजा. त्यानंतर उदाहरण नंबर 3 आहे -42 आणि +25. बघा मित्रांनो -42 + 25, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. मग एक संख्या ऋण एक संख्या धन असेल तर आपण काय करणार?
वजाबाकी करणार. वजाबाकी करताना काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे हे आहे 42, 42 मधून काय करायचे 25 वजा करायचे. तर मित्रांनो या ठिकाणी झाले. आता दोनातून आपल्याला 5 वजा करायची. दोनातून 5 वजा करायचे म्हटल्यावर तीनाकडनं हातचा घ्यावा लागेल. या ठिकाणी होतील 12, 12तनं 5 गेले, खाली राहिले 7. 4च्या ठिकाणी झाले 3, 3तून 2 गेला, खाली राहिला 1. मित्रांनो 42 मधून 25 गेले, उत्तर आलं आपलं 17. मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा केली, उत्तर आलं 17. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतात. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतात. मोठी संख्या आहे 42, 42चं चिन्ह आहे मायनस, म्हणजे आपलं उत्तर आलं -17. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे -10 आणि -5. आता बघा मित्रांनो या उदाहरणामध्ये काय झालंय, दोनही चिन्ह वजा आहे, दोनही चिन्ह मायनस आहे. बघा दोनही चिन्ह मायनस असेल त्यावेळेला करायची बेरीज. बघा बेरीज कशी करणार, मग 10 आणि 5 यांची बेरीज किती झाली 15. मित्रांनो ज्या वेळेला दोनही चिन्ह मायनस असतात त्यावेळेला आपण केली बेरीज. बघा 10 आणि 5 यांची बेरीज झाली 15. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या आहे 10, 10चं चिन्ह आहे वजा, म्हणजे आपलं उत्तर येणार -15. अतिशय सोपा टॉपिक आहे मित्रांनो, अतिशय सोपे नियम आहेत. पुढचं उदाहरण आहे -17 आणि -21. आता या उदाहरणामध्ये सुद्धा दोनही संख्या निगेटिव्ह आहेत, दोनही संख्या सारख्याच आहेत, म्हणजे दोनही चिन्ह सारखेच आहेत. मग ज्या वेळेला निगेटिव्ह दोनही संख्या ऋण ऋण किंवा -17 आणि -21 असेल त्यावेळेला मित्रांनो आपल्याला करायची बेरीज. मग आता बेरीज कशी होणार, आता 7 आणि 1 झाले 8 आणि 2 आणि 1 3. मित्रांनो आपलं उत्तर आलं 38. 17 मध्ये आपण 21 मिळवले, आपलं उत्तर आलं 38. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं, मोठी संख्या आहे 21, 21चं चिन्ह आहे वजा, आपलं उत्तर आलं -38. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे -5 आणि +5. मित्रांनो -5 आणि +5 म्हणजे एक आहे निगेटिव्ह, एक आहे पॉझिटिव्ह. मित्रांनो अशा वेळेला ज्या वेळेला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह संख्या येतात त्यावेळेला काय करायचं, वजाबाकी करायची. आता मोठी संख्या आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, अशी कुठली संख्या नाहीये मित्रांनो, दोनही संख्या सारख्याच आहे. पाहिजे तर तुम्ही असं करू शकता, ही आहे मोठी संख्या, ह्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, म्हणजे 5 मधून 5 वजा होणार आहे. 5 मधून 5 गेले, आपलं उत्तर आलं मित्रांनो 0. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. आता मोठी संख्या कोणती आहे असं आहे का, तर नाही मित्रांनो, दोनही संख्या सारख्याच आहे. 5 मधून 5 गेले, उत्तर आलं 0. मित्रांनो आता या ठिकाणी मग आपण याला जर मोठी संख्या म्हटलो तर वजा चिन्ह देता येईल का, नाही. 0 ही संख्या प्लस किंवा 0 ही संख्या मायनस कधीही नसते. आपलं उत्तर मित्रांनो फक्त येणार 0. 0 ही संख्या पॉझिटिव्ह किंवा मायनस मध्ये कधीही लिहिली जात नाही. उदाहरण नंबर 7 -5 आणि -5. बघा मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. बघा ज्या वेळेला दोन चिन्ह सारखे असतात, बघा ज्या वेळेला दोनही संख्या आपल्याला ऋण म्हणजे निगेटिव्ह दिलेले असतात त्यावेळेला आपल्याला करायची मित्रांनो बेरीज. म्हणजे 5 आणि 5 यांची बेरीज किती झाले, तर मित्रांनो बेरीज झाली 10. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं, म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं -10. आता दोनही संख्या सारख्याच आहेत पण यातली कोणतीही संख्या मोठी माना, उत्तर आलं आपलं -10. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 15 + 27 आणि -5. तर मित्रांनो संख्या दिलेल्या आहेत 3, चिन्ह आपल्याला 2च दिलेत. मग मित्रांनो पहिली जी संख्या आहे 15, ती संख्या काय आहे, तर ती संख्या आहे धन. चिन्ह दिलेलं नाहीये म्हणजे ती संख्या आहे धन, म्हणजे पहिली संख्या पॉझिटिव्ह झाली. दुसऱ्या संख्येचं चिन्ह आहे +27 आणि तिसऱ्या संख्येचं चिन्ह आहे मित्रांनो -5. तर आता हे गणित कसं सोडवणार, तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला एक जोडी तयार करावी लागेल. पहिली ही जोडी सोडवणार, या दोघांचं उत्तर जे येईल त्या उत्तराची तुलना ह्या -5 सोबत, मग पुढे आपण गणित सोडवणार. तर सुरुवातीला मित्रांनो 15 + 27 म्हणजे +15 आणि +27 म्हणजे मित्रांनो दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असेल त्यावेळेला आपल्याला करायची बेरीज. म्हणजे 5 आणि 7 12, हातचा आला 1 2 आणि 3 आणि 1 4. मित्रांनो दोघांची बेरीज झाली 42. आता 15 आणि +27 दोघांमध्ये मोठी संख्या आहे 27. 27चं चिन्ह प्लस आहे, म्हणजे आपलं उत्तर सुद्धा मित्रांनो काय असेल प्लस, म्हणजे +42 हे आलं आपलं उत्तर. आता पुढचं हे जे आहे -5 ते आता मित्रांनो लिहून घेणार.
आणि आता हे गणित आपल्याला सोडवायचं, म्हणजे अधिक 42 आणि वजा 5. मित्रांनो, एक चिन्ह पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. त्यावेळेला आपल्याला काय करायचं मित्रांनो, त्यावेळेला आपल्याला करायची वजाबाकी. वजाबाकी कशी करायची, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या आहे 42. 42 मधून 5 गेले, तर मित्रांनो खाली किती शिल्लक राहिले, 42 मधून 5 गेले, खाली शिल्लक राहिले 37. आणि मग उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या आहे 42. 42चं चिन्ह आहे पॉझिटिव्ह, म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर सुद्धा आलं पॉझिटिव्ह, म्हणजे +37 हे आलं आपलं 8व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर मित्रांनो पुढचं उदाहरण आहे उदाहरण नंबर 9. -12 अधिक 20 आणि पुन्हा -29. मित्रांनो आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत, 3 चिन्ह दिलेले आहे. या वेळेला आपल्याला काय करायचं, सुरुवातीला एक जोडी तयार करायची. -12 आणि +20 यांची आपण जोडी तयार केली. म्हणजे आता आपल्याला हे गणित सोडवायचंय. -12 अधिक 20. आता दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. एक आहे निगेटिव्ह, एक आहे पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यायचं. मोठी संख्या आहे 20. 20 मधून 12 गेले, शिल्लक राहिले 8. आणि मोठी संख्या आहे अधिक 20, म्हणजे आपल्याला उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं, म्हणजे उत्तर आलं आपलं अधिक 8. त्यानंतर पुढे आहे मित्रांनो हे -29. आता पुढची ही संख्या आपण राहिलेलं गणित या ठिकाणी लिहून घेतलं. आता पुन्हा एक जोडी तयार झाली, +8 आणि -29. मित्रांनो ज्या वेळेला चिन्ह वेगवेगळे असतात, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्यावेळेला आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 29 मधून 8 गेले, शिल्लक राहिले 21. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या आहे 29. 29चं चिन्ह आहे वजा, म्हणजे आपलं उत्तर आलं -21. उदाहरण नंबर 10. मित्रांनो -17 अधिक 24 वजा 25 अधिक 5. मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. एकूण 1, 2, 3 आणि 4 संख्या दिलेल्या आहेत, 4 चिन्ह दिलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला करावी लागेल या ठिकाणी यांच्या जोड्या तयार करायच्यात. ही आहे पहिली जोडी आणि त्यानंतर ही आहे दुसरी जोडी. मित्रांनो या ठिकाणी 2 जोड्या तयार झाल्या. मग या 2 जोड्या आपण सोडवणार. तर बघा पहिली जोडी आपण सोडवणार -17 आणि +24. मित्रांनो ज्या वेळेला एक चिन्ह वजा आणि एक चिन्ह अधिक असतं, त्यावेळेला आपण करतो वजाबाकी. बघा वजाबाकी कशी होणार, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार. मोठी संख्या आहे 24. 24 मधून 17 गेले. मित्रांनो 24 मधून 17 गेले, या ठिकाणी झाले 14. 14तनं 7 गेले, खाली राहिले 7. मित्रांनो 24 मधून 17 गेले, खाली शिल्लक राहिले 7. उत्तराला जे चिन्ह द्यायचे ते मोठ्या संख्येचे द्यायचं. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे देतात. मोठी संख्या आहे 24. 24चं चिन्ह आहे प्लस, म्हणजे आपलं उत्तर आलं +7 किंवा +7 हे आपलं उत्तर आलं. त्यानंतर हे पुढची जोडी आपण सोडवणार. पुढची जोडी आहे -25 आणि +5. मित्रांनो ज्या वेळेला एक चिन्ह वजा एक चिन्ह अधिक असतं, त्यावेळेला आपल्याला काय करायचे मित्रांनो, वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 25 मधून 5 गेले, शिल्लक राहिले 20. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे उत्तर आलं -20. आता मित्रांनो हे गणित सोडवायचं. +7 आणि -20. बघा पुन्हा चिन्ह वेगवेगळे आहेत. चिन्ह वेगवेगळे असेल तर आपण करतो वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या आहे 20. 20 मधून 7 गेले, शिल्लक राहिले 13. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे -13. मित्रांनो या ठिकाणी हे उदाहरण आपलं संपलं. त्यानंतर आहे उदाहरण नंबर 11. आता या उदाहरणामध्ये एकूण संख्या किती दिल्या, तर 1, 2, 3, 4 आणि 5. मित्रांनो 5 संख्या दिलेल्या आहेत. आपल्याला अगोदर करायच्यात यांच्या जोड्या तयार. ही झाली पहिली जोडी तयार. त्यानंतर ही झाली दुसरी. आणि मित्रांनो -37 आपल्याला तसेच ठेवायचे आहेत. ते नंतर आपण सोडवणार. कसं, तर बघा पहिली जोडी आहे -22 आणि -14. मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला उदाहरणामध्ये दोनही चिन्ह सारखे दिलेले असतात, वजा वजा, त्यावेळेला आपण करतो बेरीज. मग आता 4 आणि 2 6 आणि 1 आणि 2 3. मित्रांनो 22 मध्ये 14 मिळवले, उत्तराला 36. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे -22. -22चं चिन्ह म्हणजे वजा चिन्ह आलं, -36 हे आलं आपलं पहिल्या जोडीचं उत्तर. आता दुसरी जोडी काय आहे, तर +12 आणि -47. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल त्यावेळेला आपण करतो वजाबाकी. मित्रांनो 47 मधून 12 वजा करायचे. 7तनं 2 गेले, खाली राहिले 5. 4तनं 1 गेला, खाली राहिले 3. उत्तर आलं 35. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या आहे -47, म्हणजे आपलं उत्तर आलं
35 आणि त्यानंतर पुढचे हे -37 मित्रांनो या ठिकाणी आपण लिहून घेतले. त्यानंतर मित्रांनो आता आणखी एक जोडी तयार झाली. या जोडीचा आपल्याला अगोदर उत्तर काढायचं, त्यानंतर पुढे -37 आपण घेणार. आता बघा एक संख्या आहे -36, एक आहे -35. मित्रांनो ज्या वेळेला दोनही चिन्ह सारखी असतात वजा त्यावेळेला करायची बेरीज, म्हणजे 6 आणि 5 11, हातचा आला 1, 3 दुणे 6 आणि 1 7. मित्रांनो 36 आणि 35 ची बेरीज झाली 71. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या आहे -36, उत्तर आलं -71. त्यानंतर पुढे घेणार -37. मित्रांनो ही शेवटची जोडी आहे. आता यामध्ये सुद्धा बघा दोनही संख्या काय आहेत वजा. मग ज्या वेळेला मित्रांनो दोनही चिन्ह सारखी असतात, मायनस असू द्या किंवा प्लस असू द्या, त्यावेळेला आपण करतो बेरीज. या दोघांची आपल्याला बेरीज करायची मित्रांनो. 7 आणि 1 8 आणि 3 आणि 7 10. तर मित्रांनो आपलं उत्तर आलं 108. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या आहे -71, आपलं उत्तर आलं -108. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम वापरून बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. मित्रांनो आणखीनही ॲडव्हान्स लेव्हलचे बेरीज आणि वजाबाकीचे आणखीन ॲडव्हान्स लेव्हलचे तुम्हाला उदाहरणं पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखीन जास्त ॲडव्हान्स, आणखीन मोठाले उदाहरणं घेऊन आपण या ठिकाणी त्यावरती व्हिडिओ बनवूया. यानंतर आपला पुढचा व्हिडिओ असेल गुणाकार आणि भागाकाराचे नियम. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.